गडिंग्लज शहरात चंदगड गारगोटी कोल्हापूर या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून शहरातील चंदगड मार्गावर या ठेकेदाराने अक्षरशः चुकांचा पाऊस पडला असून त्याचा त्रास असंख्य गडिंग्लजकरांना होत आहे। आज भडगाव मार्गावरील ड्रेनेज पाईपवर कॉन्क्रीट टाकून गटर करण्याचा प्रस्ताव संबंधित ठेकेदाराने केला आहे। ही बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या आज लक्षात आली। ही बाब त्यांनी तातडीने पालिकेचे मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांच्या लक्षात आणून दिली। तसेच जे काही चुकीच्या पद्धतीने काम चालू आहे ते आपण चालू देणार नाही असा इशारा दिला। त्यावेळी त्यांनी ह्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरने जे काही चुकीचं काम केलं आहे ते उखडून टाकले। ह्या गटरीची लेवल बघितली तर ह्या गटरीवरच ते मारलंय। मग ह्या ड्रेनेजच्या पाईपा सोडायच्या कुठं? बरोबर आहे। ह्या सगळ्या अडचणी तयार करून सोडले जात आहे। हे रात्री PCC टाकून सोडले। आता संबंधित कॉन्ट्रॅक्टरला फोन करून सांगितलेलं आहे, संबंधित अधिकाऱ्याला इथं बोलून घेतलेलं आहे, सेवू साहेबांना बोलून आता दाखवलेलं आहे। पहिला ते फोडून काढायला सांगितलं आहे, नसेल तर ते आता फोडायला सुरुवात करतात। नागेश या गटरीचा काय विषय आहे? काल रात्री या कॉन्ट्रॅक्टरच्या लोकांनी ह्या जुन्या गटरी ह्या कमीत कमी 3 फूट आहेत, या 3 फूट गटरीच्या वरती हे स्लॅब टाकलेला आहे। खरं तर या आजूबाजूच्या नागरिकांची जी ड्रेनेजची पाईप आहे ती या गटरीमध्ये आहे आणि हा इंजिनियर कुठल्या शाळेत शिकला आहे हे आता ती शाळा जरा शोधून काढावं लागणार आहे। आज सकाळी मी या ठिकाणी आलो, सन्माननीय सेवसाहेबांना बोलवून घेतलं आहे आणि संबंधित त्या कॉन्ट्रॅक्टरला फोन करून सांगितलं की ही परिस्थिती इथं आहे। कॉन्ट्रॅक्टरला मी सांगितलेलं आहे तात्काळ हे सगळं उखडून काढायचं, नाही तर या ठिकाणी हे सगळे बांधलेलं जे आहे हे मनसे स्टाईलनं फोडून काढल्याशिवाय राहणार नाही आणि आता काढायला सुरुवात पण करणार आहे। काही त्यांनी थोडा वेळ मागितलेला आहे, जर का झालं नाही तर 2 तासामध्ये परत हे उखडून काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। आता या ड्रेनेज पाईपलाईनमुळे कोणकोणत्या अडचणी निर्माण झाल्यात? बघायला गेलं तर ही जुनी गटर आहे ती 3 फूट खाली आहे, त्यामुळे सगळ्या ड्रेनेजच्या पाईपा या सगळ्या या गटरीमध्ये आहेत आणि ही जी गटर होते या ड्रेनेजच्या वर गटर होते, मग पाईपा सोडायच्या कुठं हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे। जर त्याचा ढाळ हा खाली जात असेल तर त्या पद्धतीनं जुन्या गटरीपेक्षा थोडी खाली खोदून ती गटर झाली पाहिजे असं आमचं मत आहे आणि तर जर ते झालं नाही तर इथली गटर अजिबात होऊ देणार नाही। गडिंग्लजमध्ये जे भडगाव रोडवर रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरने गलथान कारभार केल्याचा आणखीन एक नमुना गडिंग्लजमधून समोर येताना दिसतोय। आत्ताच सत्यवार्ता न्यूजने एक बातमी टाकली की ठेकेदाराच्या चुकीमुळे नागरिकांच्या शेतात पाणी गेलेलं आहे, नागरिकांच्या शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान होते। आता इथे नागेश चौगुले संतप्त झाल्याचं आपल्याला दिसतंय। नागेश चौगुलेने आता सत्यवार्ता न्यूजला सगळी सविस्तर माहिती देत आहेत। त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टर असेल, नगरपालिका प्रशासन असेल, या सर्वांना आता नागेश चौगुलेंनी इथं या घटनास्थळी बोलवलेलं आहे। आता या कामाचं पुढं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तोच आम्ही लेटेस्ट अपडेट सत्यवार्ता न्यूज या माध्यमातून देतच आहोत। त्यासाठी सत्यवार्ता न्यूज हे आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।